पुढची बातमी आपण बघूया। छत्रपती संभाजीनगरमध्ये काँग्रेस आणि भाजप कार्यकर्ते आमने सामने आल्यानं काँग्रेस कार्यालय परिसरामध्ये मोठा तणाव निर्माण झाला होता। राहुल गांधींच्या विरोधात भाजपनं जोरदार घोषणाबाजी केली तर काँग्रेस कार्यकर्त्यांनी पंतप्रधान मोदींच्या विरोधात घोषणाबाजी करत कार्यालयाबाहेरच ठिय्या आंदोलन सुरू केलं। आंदोलन परिसरातनं आमचे प्रतिनिधी सचिन बडे यांनी आढावा घेतला होता, पाहूया। संभाजीनगरमध्ये काँग्रेसच्या कार्यालयासमोर भाजपचे नेते आलेले आहेत, भाजपचे कार्यकर्ते आलेले आहेत। जोरदारबाजी घोषणाबाजी जी आहे ती केली जाते। जोरदार घोषणाबाजी करताना आपण या ठिकाणी भाजपच्या नेत्यांना पाहतोय। एकीकडे काँग्रेसच्या कार्यालयाच्या समोर या ठिकाणी भाजप पदाधिकारी नेते जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी घोषणाबाजी करून कुठेतरी आक्रमक स्वरूप जे आहे ते दाखवण्याचा प्रयत्न करतायत। छत्रपती संभाजीनगर मधील आपण चित्र पाहतोय। पंतप्रधानांच्या निवासस्थानाला पहिल्यांदा देशाच्या सर्वोच्च प्रमुखाच्या निवासस्थानाला घेराव घालण्याचं काम ही काँग्रेस करते। या विद्यार्थ्यांना, या मुलांना सोबत घेऊन देश अस्थिर करण्याचं काम हे जे विरोधक दंगल करतायत दिल्लीमध्ये, त्याच्या विरोधात काँग्रेस कार्यालयाच्या समोर आंदोलन करतोय। जे आपले जे आहे ना, भाजपला लाज वाटत नाही, भाजपला लाज वाटत नाही, ते स्टुडंटवर लाठी चार्ज करत आहे आणि आमचं दावर येत आहे। राहुल गांधी संघर्ष करत आहे, आंदोलनकारी आम्ही आंदोलन करत आहे आणि त्यांना नाही। ही आक्रमक पावित्र्य तुमचं आहे, आंदोलन तुमच्या दारात आलंय काय? अरे ते येऊन द्या त्यांना, काय आमच्या दारात इथे आहे, ते तिकडे दूर करून राहिले। आमचे गांधी भवन इथे आहे, त्यांना कसं त्यांना द्यायला आम्ही आहे का? काँग्रेसचे सगळे कार्यकर्ते आहे, लोकशाही मार्गाने त्यांना काय जबाब द्यायचा त्या द्यायला आम्ही। भाजप आणि काँग्रेस एकमेकांच्या विरोधामध्ये घोषणाबाजी करतायत, म्हणजेच त्या ठिकाणी भाजप आणि काँग्रेसचे नेते आमने सामने आलेत असं देखील म्हणता येईल। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।